छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर। प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान करून हम तुम्हें खून देंगे तुम हमें कर्ज माफी दो या उक्तीच्या नुसार रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करणार। त्यानंतर ही कर्जमाफी झाली नाही तर आणि दिव्यांगांची पेन्शन 6,000 रुपये द्यायचे झाले नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या दारावर 1 लाख लोकांचा मोर्चा बच्चूभाऊंच्या उपस्थितीत निघणार असं बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलं। तुमची सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर 14 तारखेला आपण रक्ताचं यज्ञ आपण करतो आहे। मंत्र्याच्या समोर घरासमोर जर एखादा पोलीसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही, रक्तदान करायला मंत्र्याच्या ची परवानगीची गरज नाही। 14 तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये 4 मंत्री आहे। 4ही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो आहे। पहिले उपोषण केलं, नंतर टेम दाखवलं, आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्याच्या दारावर किमान 1 लाख लोक घेऊन। उद्या असं म्हणाले पाहिजे की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही, आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत, रक्तदान करायला तयार आहोत, रक्ताचं यज्ञ करायला तयार आहोत। कारण तुम्ही जे बोललात त्याचा जर विसर पडत असेल आणि आम्हाला जर फसवल्या जात असाल तर आम्ही सोडणार नाही। सगळे पक्ष चूप बसले तरी चालेल, पण प्रहार जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आम्ही जेतपर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत सोडायचं नाही। 23 ते 15 जून ते 23 जूनच्या दरम्यान 1 तारीख येणार आहे। आतापासून कामाला लागायचं आहे। सळो की पळो, एक तर जिथून येऊ नाही तर साल्याला मरून येऊ अशा ताकदीनं आम्हाला एकत्र व्हायचं आहे।